बाळमित्रांनो, श्री शिवभारत यूट्यूब चॅनलवर सर्व बाळगोपाळांचे खूप खूप स्वागत. उन्हाळा सुरू झाला की काय आठवतं बरं? शाळेची सुट्टी, मामाचं गाव आणि झाडावरून तोडलेले गोड आंबे. दुपारच्या उन्हात आंब्याच्या झाडाखाली बसून रस ओघत खात बसण्याची मज्जा, विहिरीत उड्या मारण्याची धमाल आणि रात्री अंगणात चांदण्यात शिवाजी महाराजांच्या गोष्टी आणि त्यातून रंगलेल्या गप्पा. उन्हाळा म्हणजे फक्त ऋतू नाही, तो सगळ्या बाळमित्रांसाठी आठवणींचा खजिना असतो. आज आपण अशाच एका उन्हाळ्याच्या आठवणीत शिरणार आहोत. पण ही गोष्ट फक्त आंब्यांची नाही, ही आहे एका आईच्या प्रेमाची आणि एका लेकराच्या मनात साठलेल्या त्या गोड क्षणांची. जसं तुम्ही मामाच्या घरी जाऊन आंबे खातात, तसाच एक गोड घास कधीतरी एका आईनं आपल्या लेकरासाठी वाढला होता. त्याची काल्पनिक कथा आपण आज ऐकूया. त्या आईचं नाव म्हणजे जिजाऊ साहेब आणि ते मातृभक्त लेकरू म्हणजे आपले शिवबा राजे. चला तर मग उन्हाळ्याच्या या गोड सावलीत आपण त्या महालात जाऊन बसूया. गोष्टी ऐकण्यासाठी रावळातील भवानी शंकराला अभिषेक करून जिजाऊंचा भक्तिभाव तृप्त झालेला रावळाबाहेरील बागेतली फुले सुवासिनींनी अदबीनं तपकात ठेवली. हात जोडलेल्या नेत्रकमल बंद असलेल्या जिजाऊंना त्याचा ठाव लागला नव्हताच. जिजाऊ मग्न होत्या त्या तांडवधारी शंकराच्या आणि माय भवानीच्या पूजेला पूर्ण स्वरूप देण्यात. त्या क्षणी रावळात काळ जणू थपकून उभा होता. शंखनादाचा मंद्र प्रतिध्वनी अजून दगडी कमानींमध्ये हलत होता. ओल्या दगडांवरून वाहणाऱ्या अभिषेकाच्या पाण्याचा मंद झरा जणू मंत्रोच्चारांचा प्रतिरव वाहत होता. जिजाऊंच्या कपाळावर चंदनाची रेघ स्थिर होती, पण अंतरीचा ज्वालामुखी केवळ देवदर्शनाने शांत नव्हता, तो ध्येयाने तृप्त होत होता. आकाश हळूहळू उजळू लागलेलं. पूजेआधीच सह्याद्रीच्या शंकराला दुधाचा कलश आऊंनी महाली पाठवलेला. पहाटेचा तो क्षण, ज्यावेळी सह्याद्रीच्या कडांवरून धुक्याची चादर अलगद सरकत असे. दुधाचा शुभ्र कलश म्हणजे केवळ विधी नव्हता, तो जणू मातृत्वाचा शुद्ध संकल्प होता. एका हाताने देवाला अर्पण आणि दुसऱ्या हाताने स्वराज्याच्या भावी संरक्षकासाठी आशीर्वाद. दोन्ही शंकरांना दुधाभिषेक एकाच वेळी हा निसर्गानेच मांडलेला विधी रोज प्रातःकाळी असायचा. एक रावळातील, एक सह्याद्रीच्या उंच माथ्यावरचा, पण दोघेही शिवस्वरूप. दुधाच्या शुभ्र प्रवाहात सूर्यकिरण मिसळत आणि त्या क्षणी जिजाऊंच्या अंतःकरणात एक अदृश्य प्रार्थना उमटत असे. देवा, या भूमीत धर्माचा श्वास अखंड राहू दे. दरबाराचा कामकाज झाल्यावर सूर्यास्त समयी राजे जिजाऊंच्या महाली गेले, वर्दीशिवाय. वार्धक्याकडे झुकलेली एक आई मुलाची चाहूल लागताच पलंगवरून उठ्या झाल्या. संध्याकाळचा सूर्य लालसर होत किल्ल्याच्या तटांमागे उतरू लागला होता. दरबारातील निर्णय, मोहिमांचे विचार, शत्रूंच्या हालचाली हे सर्व जणू बाहेरच ठेवून राजे महाली आले होते, वर्दीशिवाय. कारण येथे राजा नव्हता, येथे पुत्र होता. महालातील समया राजांच्या येण्याने आणखीनच उजाळून गेल्या आहेत असा भास जिजाऊंच्या नजरेला झाला. महालाचा दरवाजा आतून कडिबंद करताना पाठमोऱ्या राजांच्या मंदिलाचेचे मोतीलड त्या समईच्या प्रकाशात एक एक सूर्यमालेप्रमाणे तेजस्वी जाणवत होते. मंदिल म्हणजे काय माहीत आहे? मंदिल म्हणजे जिरेटोप, शिवाजी महाराजांच्या डोक्यावर तुरा आणि मोतीलडीने शोभलेला मंदिल. त्या मोत्यांच्या तेजात जिजाऊंना केवळ वैभव दिसत नव्हते, त्यांना दिसत होता संघर्षांचा उजेड. प्रत्येक मोती जणू एखाद्या लढाईची आठवण, एखाद्या विजयाचा साक्षीदार. जिजाऊ बोलल्या, बाळ शिवबा. ती साध होती, मातृत्वाने परिपूर्ण झालेल्या स्त्रीची, जिचा आईपण सार्थकी लागलेलं. त्या दोन शब्दात संपूर्ण स्वराज्याचा इतिहास सामावला होता. रणधुमाळीत सिंह असलेला राजा त्या हाकेत क्षणातच बालक होत असे. सागवानी दरवाजा बंद करून राजांनी हाकेच्या दिशेने कृतार्थ नजर पुत्रवत टाकली. काही पावलं नकळत टाकून आऊंच्या पायावर मस्तक टेकवले. तिन्ही साजेच्या दिवाबत्तीनं महालात चंदनाचा गंध मंद हवेवर सर्वत्र पसरत होता. त्या स्पर्शात पराक्रम नम्र झाला. जिजाऊंच्या पायांवर टेकलेलं ते मस्तक म्हणजे स्वराज्याची शपथ होती.
चंदनाचा गंध जणू भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांना जोडत होता. आज याच महाली थाळा लागणार होता, जिजाऊंनी स्वतःच्या हाताने केलेल्या आमरस पोळीचा. युद्धनीती, राजकारण, किल्ले हे सर्व बाहेर. येथे आईच्या हातचा गोडवा. आमरसाचा सुवास जणू बालपणीच्या आठवणी उलगडत होता. क्षणभर राजांच्या चेहऱ्यावर तीच निरागस झराळी उमटली. चैत्र महिन्यात खानाचा बोकड भवानीला चढवण्याचा मनसुबा महाराजांनी मनी केला होता. बहिर्जी आणि इतर हेरांची गडावर रेलचेल असायचीच. मनात रणनीतीचा विचार पेटलेलाच होता. भवानीसमोरचा संकल्प म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हता, तो शत्रूच्या छातीत घुसणाऱ्या निर्धाराचा प्रारंभ होता. बहिर्जींची सावली नेहमीच गडावर फिरत असे अदृश्य डोळे होऊन. जसा आकाश गंगेत सूर्याभोवती इतर तसेच राजांभोवती काही हे अंतरावर. राजांभोवती निष्ठावंतांचा गोफ होता. प्रत्येक जण आपापल्या कक्षेत, पण केंद्र एकच, स्वराज्य. गडावरील परवाने, नकाशे आणि मुघली पठाणांची माहिती सदृश्य डोळ्यांनी राजाने अनुभवली होती, मिळवली होती. त्या नकाशांत रेषा नव्हत्या, त्या भविष्यातील मोहिमांचे मार्ग होते. राजांच्या डोळ्यात ते सर्व जिवंत होत असे, जणू सह्याद्री स्वतः त्यांना मार्ग दाखवत होता. जिजाऊंच्या हाताच्या आमरसाने अमृतरसाच्या प्राशनाचे समाधान शिवबांना लाभले होते. राजगड सोडून उद्या पहाटेच राजे भोरप्याच्या डोंगराकडे स्वार होणार होते. भोरप्याचा डोंगर म्हणजे कोणता किल्ला मित्रांनो माहीत आहे? आपला प्रतापगड किल्ला. अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या श्री शिवभारत ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय.